श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी भक्त प्रल्हादाचा विजय झाला आणि त्याची आत्या होलिकेचे दहन झाले. येत्या 2 मार्च म्हणजे सोमवारी आली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केले जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिकेला आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, कारण होलिकेला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या भस्म होऊ शकतात. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आपल्याला पेटत्या होळीत या 5 वस्तूंची आहुती द्यायची आहे. यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे. पण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, भांडणं, इडापिडा, रोगराई नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू टाकायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शास्त्रानुसार रक्षाबंधन आणि होलिका दहन यासह काही विधी भद्र काळात करू नये. भद्रमध्ये न कर्तव्ये श्रवणी फाल्गुनी तथा हा श्लोक या काळात या समारंभांना स्पष्टपणे प्रतिबंधित करतो. 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमेचा तिथी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि त्याच वेळेस भद्रकाल देखील सुरू होतो. पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं आहे की भद्राला सूर्यदेवांची कन्या आणि शनिदेवाची बहीण मानली जाते, जी तिच्या उग्र स्वभावासाठी ओळखली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचा मुख काळ अत्यंत अशुभ मानला जातो. म्हणून होलिका दहन हे भद्राच्या पुच्छ म्हणजे शेपूट काळात संपल्यानंतरच केला जाईल. भद्रा 3 मार्च रोजी मध्यरात्री 12:50 संपेल, ज्यामुळे होलिका दहनासाठी मध्यरात्री 12:50 पासून ते 2:02 पर्यंतचा काळ हा सर्वात शुभ राहील. यंदा होळीच्या वेळेस चंद्रग्रहण देखील आहे. 2026चे चंद्रग्रहण देशभरात स्पष्टपणे दिसेल. सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी ग्रहणाच्या अंदाजे 9 तास आधी सुरू होईल. हे ग्रहण दुपारी 3:19 पासून ते 6:37 पर्यंत होईल. धार्मिक श्रद्धेनुसार सूतक आणि ग्रहण काळात मोठ्याने उत्सव, खाणे आणि रंगाची खेळवण निषेध आहे. हा काळ आध्यात्मिक साधना आणि भक्तीसाठी योग्य मानला जातो. म्हणूनच 3 मार्च हा दिवस संपूर्ण भारतात सूतक अंतर्गत साजरा केला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही रंग साजरे केले जाणार नाही. ग्रहण संपल्यानंतर आणि शुद्धीकरण विधी झाल्यानंतर बुधवारी म्हणजे 4 मार्च 2026 रोजी होळी रंगानी साजरी केली जाईल. आता होलिका दहन झाल्यानंतर आपण प्रत्येकजण जे होळीची पूजाही करत असतो आणि पूजा केल्यानंतर या होळीला आपण जेव्हा प्रदक्षिणा करत असतो, प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला या पेटत्या होळीमध्ये या 5 वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून टाकायच्यात. या वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत कटकटी किंवा भांडणं होत असतील तर होळीच्या अग्नीत चंदनाचे लाकूड अर्पण करा. चंदनाच्या सुगंधाने आणि त्याच्या प्रभावाने घरातील वातावरण शांत होतं आणि घरातील क्लेश दूर होतात.
दुसरी वस्तू जी आवर्जून प्रत्येकाने पेटत्या होळीत टाकायचे ते म्हणजे गाईचे शेण। अर्थात आपल्याला शेणाच्या गौऱ्या ज्या आहेत त्या पेटत्या होळीमध्ये टाकायच्या आहेत। आता पूजेचं जिथे साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज ज्या छोट्या छोट्या शेणाच्या गौऱ्या पॅकेट हे भेटून जाणार आहेत। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि अशा ह्या शेणाच्या गौऱ्या होळीमध्ये पेटवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा आहे ती जळून खाक होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा संचार होतो। तिसरी वस्तू म्हणजे लवंगा। जर तुमच्या घरात वारंवार कोणी आजारी पडत असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर कापूर, लवंग आणि विड्याचे पान एकत्रितपणे होळीत अर्पण करावे। यामुळे आरोग्यासंबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होऊन कुटुंबाचे आरोग्य जे आहे ते उत्तम राहतं। आपल्या हिंदू परंपरेत देवांना नवीन धान्य अर्पण करून त्यांची पूजाही केली जाते, म्हणून आवर्जून आपल्याला होळीमध्ये नवीन धान्य हे अर्पण करायचं आहे। होळीच्या अग्नीत आपल्याला गव्हाच्या ज्या उंब्या असतात त्या भाजायच्या आहेत, अर्थात अर्पण करायच्या आहेत। असं केल्याने आपल्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही। माता अन्नपूर्णेची आपल्यावर कायम कृपाही राहत असते। जर तुमच्या जीवनामध्ये कायम पैशाची उणीव भासत असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला असेल तर होळीत थोडीशी आपल्याला यज्ञ सामग्री जी आहे ती अर्पण करायची। यामुळे देवांची विशेष कृपा आपल्यावर राहते। आपल्या उत्पन्नामध्ये नवीन मार्ग मोकळे होतात। आपल्या घरामध्ये धन येण्याचे नवीन मार्ग हे मोकळे व्हायला लागतात। तसेच वास्तुदोष, नजरदोष किंवा कुंडलीतील ग्रहदोषांमुळे कामात अडथळे येत असतील तर काळे तीळ हातात घेऊन अग्नीत टाकावे। यामुळे अनेक प्रकारचे दोष आणि बाधा दूर होतात। त्याचबरोबर एक नारळाला तूप लावून ते होळीच्या अग्नीत अर्पण केल्याने मनातील मरगळ आणि नकारात्मकता दूर होते। ज्यांना नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती हवी असेल त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। आता होळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी पुरणपोळीचा बेत हा आवर्जून केला जातो। आपण देवांना होळीचा नैवेद्य अर्पण करतो, त्याचबरोबर होलिकेला सुद्धा आपल्याला होळी अर्पण करायची। होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण केल्याने घरातील पितृदोष आणि ग्रहदोषाची तीव्रता कमी होते आणि जीवनात समृद्धी येते। हा महानैवेद्य अर्पण केल्याने घरातील क्लेश जळून खाक होतात आणि कौटुंबिक नात्यात पूर्णासारखा गोडवा निर्माण होतो। तसेच वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासत नाही आणि यामुळे आपला हा होळीचा सण जो आहे जर प्रत्येकालाच चांगला आणि शुभ करायचा असेल तर या वस्तूंची आवर्जून आपल्याला आहुतीही पेटत्या होळीमध्ये द्यायची आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।